प्रकाश पुजारी आसपा, माजी प्राचार्य तानाजी चव्हाण सर, आमच्या मार्गदर्शिका वासंताई वेरू, उपस्थित सर्व BR पाटील साहेब, चंदू काका, पाटील सर, सदाभाऊ, राम काका, खडे साहेब, सगळेच देवाडे गुरुजी, सगळ्यांचंच पहिल्यांदा मी आपल्या पुरुष तालुका साहित्य परिषद शाखा पुरुष मोहिते साहेब, धनाजी, सगळ्यांचं स्वागत करतो. कारण कसं आहे, सगळ्यांनी वेळ दिला आहे. गणेश कुठे गेला? गणेश बरोबर हा ठीक आहे. नाही इथे आला होता मग काय सिस्टम म्हणून, तर गणेश जयंती झाली हो म्हणता गणेश. तर सगळ्यांचंच ह्या आपल्या दोन्ही संस्थेचे स्वागत आहे. विशेषतः पाटील साहेबांचं सुद्धा स्वागत आहे. बऱ्याच वेळा आपण वेळ देतील आणि तुम्ही सांगितलं विस्तृत सरांना बोलायला वेळ द्या, पण मी प्रस्तावित तुमची 2 मिनिटं घेतो. कारण व्यवस्थापन शास्त्राचे मानकरी ही जी कन्सेप्ट आहे, सरांनी जी पुस्तकं बरेच 32 पुस्तकांचं ट्रान्सलेशन सरांनी केलंय आणि वाणिज्य हा विषय आपल्या दृष्टीने थोडा कठीण आहे. कारण आपण सगळी भावनिक किंवा इमोशनल मध्ये माणसं राहतोय. व्यवहारिक ज्या काही गोष्टी आहेत किंवा मॅनेजमेंटच्या गोष्टी आहेत त्या आपण जास्त प्रमाणात बघत नाही. आणि वास्तविक आपल्या सनातन धर्माचं एक संपत्ती आहे, पण आपलं माहीत नाही. म्हणजे वैश्विक कार्याने आपल्या सगळ्या गोष्टींचं काम कसं होतं, तर उत्पत्ती, स्थिती, लय, अनुग्रह आणि निग्रह, त्या 5 प्रकारानं भगवंताची शक्ती कार्य करत असते. म्हणजे गणपती हा अनुग्रह हे करा आणि निग्रह म्हणजे करू नका. आणि प्रत्येक बीजामध्ये शक्ती निहित आहे. आणि धर्मामध्ये आपल्याला सांगितलंय की कुठलीही लाईन काढताना बिंदू असल्याशिवाय आपल्याला रेष पडता येत नाही. विश्वाचा विस्तार सुद्धा ओंकार प्रणव हाच आहे, त्यालाच प्रधान म्हणलं गेलं. लक्षात घ्या. आपलं हे सगळं बऱ्यापैकी आपण काय विसरलोय सगळी. म्हणजे ह्याच्या सगळ्या मागे कारण कसं आहे, अध्ययन आणि अध्यापन आपण म्हणजे तेवढ्यापुरतं तिथीला करायला शकूया. म्हणजे उद्या रासनवमी आल्या पुढच्या महिन्यात, कारण सगळ्यांचं स्वागत आहे या. कारण असं म्हणजे ही विषय धरून होतो, मॅनेजमेंटचे विषय म्हणताना मी बोलतो बरं का. कारण कसं आहे, मन करारे प्रसन्न किंवा मना सज्जन म्हणलंय. वास्तविक मन सज्जन नाही, म्हणजे त्याला सुव्यवस्था आवडत म्हणून तर म्हणजे कन्सेप्ट सगळे आले त्याला. म्हणजे रामदासांनी सांगितलं म्हणजे मना सज्जना वास्तविक भरकटतंय. वास्तविक त्याला कसं आहे का, राम रूप शोधायचं आहे आणि ते बाहेर शोधतंय. आणि भगवंत कसा आहे, आत आहे का बाहेर आहे, तर आत बाहेर सगळा भगवंतचा आहे. म्हणजे असा विषय येतो, बीज आधी आहे का वृक्ष आधी आहे, किंवा आधी अंडा आहे का कोंबडी आहे, तर आधी पृथ्वी आहे. लक्षात घ्या. आपण कुठली पण जी बीजगणिताला आपण जात नाही. म्हणजे बीजगणित म्हणजे आपलं माहित आहे, एक म्हणजे काय आहे, तर शून्य साक्षी म्हणजे एक. शून्य जे आहे म्हणजे शून्य हे व्यापक आणि विशाल आहे, त्याचा शून्याचा साक्षी म्हणजे एक. आणि एक म्हणजे मग आकाश, तिथे एकच गुण आहे शब्द. आकाशाचा गुण तसा ठेवून त्याच्यापासून वायू निर्माण झाला. त्यात 2 गुण आहेत, शब्द आणि वायूमध्ये कुठलं गुण आहे, स्पर्श. त्याच्यापासूनच तिसरा गुण म्हणजे तिसरं भूत पंचभूत निर्माण झालं भगवंतानं, अग्नी. म्हणजे नंतर पाणी, आणि पाण्यापासून पृथ्वीमध्ये 5 गुण आहेत. हे सगळे जे आहेत आपल्याला सुद्धा 5 तन्मात्र आहेत. आणि पृथ्वीमध्ये सगळे अभिव्यक्ती सुद्धा पंचच ह्या 5 गोष्टीचीच आहे. लक्षात घ्या. म्हणून म्हणजे सगळी गोष्टी ह्यातच चालत्या. पण ह्या सगळ्या कन्सेप्ट व्यापक रूपाने आपण सगळ्या बघितल्या पाहिजे. आणि ही मला सांगायची गोष्ट असं की जागतिक राजकारण किंवा जागतिक परिस्थिती वेगळ्या दिशेने चालल्या, पण आज जे जगाला मार्गदर्शन करणारे शंकराचार्य पूर्वीचे निशाजी महाराज ते सांगते, सुनो मोदीजी, देश तुम्हाला विकासाकडे न्यायचा आहे ना, राष्ट्र विकासाकडे न्यायचा आहे ना, विश्वाचा विकास करायचा आहे ना, तर दासबोध वाचा. आणि ती पुढच्या महिन्यात उत्सव आहे. आणि इथं सुद्धा दिग्गज आहेत, म्हणजे गेली 70-80 वेळा दासबोध वाचन झालंय. बरं, सगळ्यांनीच मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतो या निमित्तानं की मॅनेजमेंट मुलांना चालू घ्यायचं आहे ना, तर या. आणि काय आहे आपलं बघा, त्याच्यापूर्वी आज ऐकलं आणि मी सरांचं आणि अप्पांचं आणि सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सरांनी विस्तृत बोलावं, अप्पांनी बोलावं आणि निवांतपणे आपल्यानंतर भोजन प्रसाद आहे. आपल्याला फक्त घरगुती कार्यक्रम आहे आपलं. काय इथं मुळाव असा
कोणी बोललेलं नाही आणि पुढील चित्र राजकारणाचं होतं.